शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याच्या बाबतीमधल्या ज्या काही वावड्या उडवल्या जात आहेत त्याच्यावरती एक अधिकृत वक्तव्य स्वतः प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून असं आलेलं आहे की ह्या युतीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. आता यापूर्वी सुद्धा आम्ही एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे केला होता की जर महाविकास आघाडी नावाचं जे काही कडबोळ शरद पवारांनी तयार केलं असेल, सत्तेसाठी तयार केलेलं असेल, तर त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना जागा असू शकत नाही. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं सख्य नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कोण आता थोडाफार राजकारणाच्या संदर्भातला अभ्यास आहे, ज्यांचं निरीक्षण आहे, त्यांना किमान ही गोष्ट माहिती आहे. एकच संपूर्ण पवारांच्या कारकिर्दीतली एकच निवडणूक अशी आहे 1998ची लोकसभेची की जेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये होते, नंतर मग ते लोकसभेमधले अधिकृत असे विरोधी पक्ष नेते सुद्धा झाले आणि त्यांनी दलित राजकारणातले चारही महत्वाचे नेते, चारही महत्वाचे घटक, हे सगळे गट एकत्र घेतले. त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रासू गवई आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, आणि ह्या चारही नेत्यांना खुल्या जागेतून काँग्रेसच्या पाठिंब्यावरती निवडून आणले. स्वतः काँग्रेसचे प्रत्यक्षामध्ये 1-2 नाही, तब्बल 33 खासदार आणि 4 37 आणि एक शेतकरी कामगार पक्षाचा असे सगळे म्हणून 38 निवडून आले होते. आणि भाजप सेना युती जी 1989 पासून अतिशय बळकटपणे महाराष्ट्रातल्या लोकसभेवरती कब्जा करून बसलेली होती, तिला पहिल्यांदाच झटका बसला आणि तिचे फक्त 10 खासदार निवडून आले होते. नंतर पुन्हा हे कधी घडलं नाही. हा एकमेव अपवाद वगळला तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे नेहमीच शरद पवारांच्या विरोधात राहिलेलं आहे. ते दोन्ही वेगवेगळ्या राजकीय गटांमध्ये राहिलेले असल्यामुळे ते सख्य शक्य नव्हतं. आता महाविकास आघाडी नावाचं कडबोळच मुळात जे तयार झालेलं होतं ते शरद पवारांना, म्हणजे आधी पवारांनी असं केलं होतं की बाबा भाजपला बाहेरून पाठिंबा का दिला तर शिवसेनेपासून तोडायचे म्हणून, आणि आता प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंना मांडीवर घेऊन का बसवलं तर भाजपला आता सत्तेपासून तोडायचं म्हणून. त्यांचे खेळ काय त्यांनाच माहिती आहे आणि पवारांचं जे समर्थन करतात त्यांनाच माहीत. आता अडचण अशी झालेली आहे की महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याच्या नंतर जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे त्याच्या विरोधातले जे घटक आहेत त्यांचेच आंतरविरोध आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती असताना शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावा असा नारा दिल्याच्या नंतर सगळ्यात मोठा ह्याच्यातला अडथळा स्वतः शरद पवारच आहेत. आणि ते प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यक्ष बोलून स्पष्टही केलं. म्हणजे बाकीच्या वावड्या कोणी किती उडवो, युती होणार ही या महाविकास आघाडीमध्ये हे जाणार की नाही हा एक भाग, पण प्रत्यक्ष स्वतः प्रकाश आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे हे सांगितलंय. त्याच्यामधला काँग्रेसचा विरोध हा फारसा मुद्दा महत्वाचा नाहीये, पण राष्ट्रवादीच्या बाबतीत आणि विशेषतः शरद पवारांच्या बाबतीत ते जे बोलतायत ते अगदी खरं आहे, कारण की आतापर्यंतचं राजकारण तसं झालेलं आहे. दुसरी एक अडचण याच्यामधली सगळ्यात मोठी अशी आहे की ती आहे MIMची. MIMच्या हे लक्षात आलं की एकदा तुम्ही कट्टरपंथी असं एकदा भूमिका घेतल्याच्या नंतर काही एक मतं तुम्हाला मिळतात, त्याच्यानंतर तुमचा एक खासदार निवडून आला, पण नंतर जेव्हा त्याच मतदारसंघातून एकही आमदार त्यांना निवडून आणता आला नाही आणि भारतभरामध्येच तुमच्या असं लक्षात येईल की पश्चिम बंगालचं निवडणूक झाली, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, तामिळनाडू त्यांचं अस्तित्व नव्हतंच. 4 मोठी राज्य, महाराष्ट्राच्या बरोबरची, महाराष्ट्रापेक्षा मोठी असलेलं उत्तर प्रदेश सारखं, या 4ही ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या काही काही मतदारसंघामध्ये महत्वाची असताना सुद्धा MIMला यश मिळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर आता पहिल्यांदाच MIMची तडफड अशी होत चाललेली की कुठले तरी मुख्य प्रवाहातले पक्ष आहेत त्यांना त्यांच्या बरोबर आपल्याला जावं लागेल. म्हणून त्यांनी पण असा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे त्यांचे खासदार इम्तियाज जलील तर स्पष्टपणे असं म्हणाले होते की आम्हाला पण शिवसेनेने सोबत घ्यावं. म्हणजे ज्या शिवसेनेचं सगळं राजकारणात मुळात यांच्या विरोधामध्ये सुरू झालेलं होतं, खान पाहिजे का बाण पाहिजे असा प्रत्यक्ष प्रचार याच मराठवाड्यामध्ये, जिथे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मधून जो खासदार निवडून जात होता आणि आमच्या परभणीतून असे 2 कायमस्वरूपी शिवसेनेचे खासदार सलग निवडून आले. त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रचार असा असायचा की खान पाहिजे का बाण पाहिजे, आणि ह्या जीवावरती ह्याला उलटी प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम मतांचं एकत्रीकरण करून ती एक प्रतिक्रियेच्या पातळीवरती हे सगळं चालायचं. ह्याच्यामध्ये आता सगळ्यात मोठी गोची कुठे झाली की जेव्हा राष्ट्रवादीशी तुम्ही युती केली, राष्ट्रवादी बरोबर तुम्ही गेल्याच्या नंतर आमची कामं होत नाहीत म्हणून जो मोठा घटक बाहेर पडला आणि भाजप बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली. आता अडचण अशी आहे की जे काही आता शरद पवारांच्या बरोबरती आहेत उद्धव ठाकरे गट,
या गटाचा म्हणजे प्रत्यक्ष नेते एकत्र आहेत, पण कार्यकर्त्यांच्या पातळीवरती अडचण आहे. म्हणजे जेव्हा त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे कडबोळ होऊन गेलेले महाराष्ट्राच्या राजकारणातलं, तुम्ही ते थोडंसं जरा नीट समजून घ्या. म्हणून प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगतायत की शरद पवारांचा म्हणजे राष्ट्रवादीचा कसा विरोध आहे. तिकडून MIMच्या बाबतीमध्ये पण हीच बोंब आहे. आता हे विरोधी पक्षांची जीच अडचण होऊन बसलेली आहे. एक सरळ स्वच्छ भूमिका मतदारांच्या दृष्टीनं आणि आपल्या विचारसरणीच्या दृष्टीनं, आणि आपण आपले एक मतदार सातत्यानं 1989 पासून, ज्याला बाकीचे सगळे हिंदुत्ववादी राजकारण म्हणतात, टीका करणाऱ्यांना किती टीका करो, यश मिळो किंवा अपयश मिळो, सातत्यानं ती एक लाईन भाजप शिवसेनेने धरून ठेवलेली होती महाराष्ट्रामध्ये. आपसामध्ये ते लढताना सुद्धा लोकांनी अतिशय चातुर्याने 2014ला भाजप सेना युती विधानसभेमध्ये फुटली आणि स्वतंत्रपणे लढली, तरीही दोघांना मिळूनच स्पष्टपणे बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. विरोधात लढून सुद्धा, एकत्र लढूनही दिलेल्या होत्या. म्हणजे त्याच्यामुळे नेत्यांच्या पातळीवरती काय असायचे ते असो, मतदारांच्या पातळीवरती भाजप सेना युती आणि हिंदुत्वाचं राजकारण, तिचे एक मतपेढी ही पक्की झालेली आहे. आता ह्याच्या विरोधातले जे कोणी आहेत त्यांना अपरिहार्यपणे जे आपसातल्या विरोधामध्ये असताना सुद्धा एकत्र येणं भाग पडले. म्हणून त्याच्यामधून प्रकाश आंबेडकर म्हणतात की आम्हाला शिवसेनेबरोबर जायचं. इम्तियाज जलील जाहीर करून चुकलेत की शिवसेनेने आम्हाला बरोबरती घ्यावं. शरद पवारनी तर शिवसेनेला प्रत्यक्ष मांडीवर घेऊन सत्ताच 2.5 वर्ष चालवायचा प्रयत्न केलेला होता. हा जो सगळा घोळून बसलेला आहे, त्याच्यासाठी थोडंसं महाराष्ट्रातलं जे राजकारण, अगदी इतकंच नाही, प्रत्यक्ष काँग्रेसमधला सुद्धा एक मोठा घटक असा आहे की त्या घटकाला शरद पवारांच्या बाबतीत विश्वास नाहीये. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे तीनच काँग्रेसचे नेते असे की ज्यांचा बाणा स्वतंत्रपणे राहिलेला होता, लोकनेते होते ते. पण बाकीचे सगळे नेते हे दिल्लीकडे तोंड करून बसलेले नेते होते. मग त्याच्यामध्ये वसंतराव नाईक आले, त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण आले, विलासराव देशमुख आले, नाशिकराव तिरपुडे आले, हे सगळे, सुशील कुमार शिंदे, नंतर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण सुद्धा, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये असे की हे दिल्लीकडे तोंड करून बसलेले. हे काही फार मोठे लोकनेते होते, यांच्या मागे लोकसंग्रह आहे किंवा हे यांच्या जीवावरती काही त्यांचा मतदारसंघ आणि जिल्हा आणि काही सोडले तर निवडून आणतील असं नाही. पण शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार मात्र हे असे राहिलेले आहेत की हे लोकनेते होते. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी किती करो. त्याच्यातले यशवंतराव चव्हाणांनी 80च्या पराभवानंतर धसका खाल्ला आणि काँग्रेसमध्ये जायचं कबूल केलं, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता ढासळली. वसंतदादा पाटलांनी सुद्धा नंतरचं राजकारण इंदिरा गांधींशी जुळवून घेत आणि मला काही करून मुख्यमंत्री कराच, कारण की ते शरद पवारांनी ते खंजीर प्रकरण आणि मुख्यमंत्रीपद गेलं, इंदिरा गांधींशी जुळवून घेतलं. शरद पवारांनी सुद्धा अपरिहार्यपणे 86ला परत इंदिरा काँग्रेसमध्ये जायचं धोरण ठेवलं, बाहेर पडले आणि परत या सगळ्यातून काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष दिल्लीनिष्ठ, इंदिरानिष्ठ विशेषतः आणि त्यांच्या विरोधातले, आता त्याचं प्रतिनिधी इकडे शरद पवार करतात आणि बाकीचे सगळे एकत्रित, तेव्हा विखे करायचे, नंतर विखे उठून सरळ सरळ भाजपमध्येच गेले. म्हणजे मुळात काँग्रेसमधली एक दुफळी आधीपासून अशी आहे की शरद पवारांना मानणारे, राष्ट्रवादीतले म्हणत नाही, तो तर वेगळा पक्षच आहे, काँग्रेसमधले आणि शरद पवारांचे विरोधक. आता शिवसेनेमध्ये जेव्हा ज्या पद्धतीने त्यांनी एकमेकांना जवळ करून घेतलेले, ती एक अडचण होऊन बसलेली आहे. आता जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात, ही एक अडचण होऊन बसलेली आहे. इम्तियाज जलील म्हणतात, म्हणजे एकनाथ शिंदेनी सत्ता स्थापन केल्याच्या नंतर त्यांना काय फायदा झाला ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी विरोधकांच्या राजकारणाला एक अशी पाचड ठोकून ठेवलेली की त्यांना एकत्र येता येत नाहीये, कारण की त्यांनी आयुष्यभर विरोधातलं राजकारण केलेलं आहे आणि विरोधात राहून आपसातल्या विरोधामध्ये, म्हणजे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात विरोधात आहेच, त्याच्यात काही वादच नाही, पण त्यांचा आपसामध्ये कशा पद्धतीने ते सगळं गणित जुळवायचं ही एक अडचण होऊन बसलेली आहे. आणि हे त्यांचा गुंता त्यांना सोडवता येत नाही, ज्याच्यामध्ये शरद पवार एक घटक आहे, उद्धव ठाकरे एक घटक आहेत, आता प्रकाश आंबेडकर आहेत आणि इम्तियाज जलीलच्या रूपाने एक जो कट्टरपंथी सगळा इस्लामचा मतदार असलेला असा एक वर्ग आहे. असे हे चार गट वेगवेगळे विचित्र असे होऊन बसलेत. काँग्रेसमधला परत शरद पवारांच्या विरोधातला आणि शरद पवारांच्या बाजूने असलेला गट, अशा पद्धतीनं हे सगळे चिरफाळ्या उडालेल्या आहेत विरोधांच्या राजकारणातल्या. आणि त्या कशा शिवायच्या, म्हणजे ही जी काही गोदडी होऊन बसलेली कशी शिवायची, हा त्याच्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यक्ष वक्तव्य देऊन ही सगळी जी आघाडी आहे तिची बिघाडी कशी आहे हे चित्र समोर आणलेलं आहे. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांचं हे विचित्र पद्धतीनं छकलं होणं आणि ते शिवताना येणारी अडचण ही सगळी जाणवत आहे. भमा परसवाळ्यांनी एक ओळ अशी लिहिली होती की फाडताना फाडले वेडे वाकडे, आता शिवताना चोळ येत आहेत जाग जागी.
तशा पद्धतीनं विरोधकांचं राजकारण हे होऊन बसलेलं आहे की आता ते शिवताना आणि त्याची आघाडी करताना विचित्र पद्धतीनं ते तुकडे झालेले असल्यामुळे जागोजागी चोळ येत चाललेले आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद.